मागील व्हिडिओत बघितलं की पौर्णिमेला काय केलं पाहिजे, पौर्णिमा महत्त्वाची काय असते. तर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घालतात, आहे की नाही. तर आता आपण आज 7वा अध्याय बघणार आहोत. 7व्या अध्यायाचा सारांश. नारदांनी विचारले, ए देवा, या अधिक मासात स्त्रियांनी कोणते व्रत केले पाहिजे? सौभाग्य, संतती आणि घरात लक्ष्मी नांदते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, या महिन्यात जो कोणी स्त्री किंवा पुरुष रोज तुळशीला 33 प्रदक्षिणा घालून पाणी घालेल, त्याच्या घरात मी लक्ष्मीसह निवास करतो. शांडिल्य नामक पतिव्रतेची कथा. पूर्वी शांडिली नावाची एक गरीब पण पतिव्रता स्त्री होती. तिचा नवरा दुष्ट आणि व्यसनी होता. घरात अन्न नव्हते. पुरुषोत्तम मास आल्यावर तिने शेजारणीच्या सांगण्यावरून रोज पहाटे उठून तुळशीला पाणी घालून 33 प्रदक्षिणा मारल्या. 33 प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आणि हात जोडून म्हणाली, हे पुरुषोत्तमा, माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे, माझ्या घरात अन्न दे. 30 दिवसात तिचा नवरा एकदम बदलला. व्यसन सोडले, कामधंदा करू लागला आणि घर धनधान्याने भरून गेले. भगवंत म्हणाले, तुळशी माझी प्रिया आहे. मी तिच्या शेजारीच नेहमी असतो. जो तिची सेवा करतो तो माझी सेवा करतो असं समजायचं. भगवंताचं वचन, या महिन्यात तुळशीच्या बुंद्याशी जो एक तुळशीपत्र मला वाहील त्याला मी सोन्याच्या तुलनेत तोलेल, आणि जो 33 प्रदक्षिणा घालेल त्याच्या 33 कोटी पापांचा नाश मी करतो. तर सकाळी उठून तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि आपल्या तुळशीला पाणी घाला, आणि 33 नाही जमल्या तर 3 तरी घाला. मनात पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणा. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा, तुपाचा दिवा लावा आणि नवऱ्यासाठी मुलांसाठी प्रार्थना करा. एक तुळशीपत्र देवाला किंवा फोटोला रोज एक तुळशीचे पान व्हा. तेच सोनं आणि माऊली. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? तुळशी वृंदावन तेची माझे वैकुंठ. तुकोबा म्हणतात, जिथे तुळस आहे तेच माझे वैकुंठ आहे. तुझ्या दारात तुळस आहे माऊली, म्हणजे वैकुंठ तुझ्या दारात आहे. म्हणजे तुळशीचं महत्त्व कसं आहे ना, किती छान महत्त्व पटवून दिलेलं आहे. तुळस ग बाई नको फिरू राणे म्हणे, चाल माझ्या संगे जागा देते वृंदावणी. तुळस ग पायी नको फिरू जंगलात, चाल माझ्या संगे जागा देते बंगल्यात. अशी ही तुळस आपल्या बंगल्यात आली आणि आपल्या तुळशी वृंदावनात आहे, म्हणून तिला रोज प्रदक्षिणा घातल्याच पाहिजे.